कुसुम, मी सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली आहे ना? वय राजकुमारी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा आणून ठेवलंय मी. आणि तुम्ही म्हणालात तसं बेलाच्या झाडापाशी असलेली माती ती सुद्धा शोधून घेऊन आली. उत्तम, तू माती घेऊन आलीस हे खूप छान केलंस बघ. अहो पण मला एक प्रश्न पडलाय, हे समद कशासाठी? अगं, मी श्री महादेव यांचे व्रत करणार आहे. व्रत? आणि ते कशापायी? माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून. वय, पूजेसाठी फुलं आणि हे सगळं सामान ते सगळं ठीक आहे, पण ही माती कशासाठी मागवली ते काय मला कळलं नाही. मी या मातीची पिंड तयार करून त्याची पूजा करणार आहे. अहो पण महादेवांची आधीच एक पिंड आहे, मग आणखीन एक मातीची कशापायी? अगं, व्रतच तसे आहे. त्या पेटीत श्री महादेव यांचा ग्रंथ आहे, त्यात सर्व काही लिहिलेले आहे. खास मातेने मला दिले आहे. आणि ते कशापायी दिलं? खूप प्रश्न विचारतेस ग तू कुसुम. आता मला पडतात प्रश्न, तर मी काय करू? महाराज विक्रमादित्य ह्यांच्याशी माझा विवाह व्हावा आणि त्यात काहीही विघ्न येऊ नये म्हणून हे व्रत करणे आवश्यक आहे. आपण एकही प्रश्न आता विचारू नकोस. तू जा बरं, मला माझ्या व्रतास प्रारंभ करायचे आहे. बर, जाते मी. तुम्ही करा व्रताला सुरुवात. प्रधानजी, सध्या आपल्या राज्यात सर्व कुशल मंगल आहे ना? होय महाराज, सर्व काही कुशल मंगल आहे. काही दिवसांपासून माझं आपल्या राज्याकडे आणि राज्यातील प्रजेकडे दुर्लक्ष झालं, म्हणून विचारत आहे. महाराज, आम्ही जाणतो काहीही झालं तरी तुम्ही राज्याची आणि राज्यातील लोकांची फरफट होऊ देणार नाही. आणि तसंही आता श्री तुळजाभवानी यांचं इथे वास्तव्य आहे म्हटल्यावर काळजी करण्याचं काही कारणच नाही. ते तर आहेच म्हणा. प्रधानजी, तो प्रकाश बघा. तो प्रकाश तुम्हाला दिसतोय का? होय महाराज, कोणता तरी प्रकाश झोत येताना दिसतोय. हा प्रकाश कशाचा असेल? प्रधानजी, हा प्रकाश नेमका कशाचा आहे याचा शोध घ्या. होय महाराज, मी तात्काळ सैनिकांना या दिशेने पाठवतो आणि चौकशी करायला सांगतो. मला हा प्रकाश सामान्य वाटत नाहीये, दिव्यत्वाची प्रचिती देणारा वाटतो आहे. मलाही तसंच जाणवत आहे महाराज. प्रधानजी, हा येणाऱ्या नव्या संकटाचा संकेत तर नसेल ना? नाही महाराज, मला तसं काही वाटत नाही. हा शुभ संकेत असावा. तुम्ही लवकरात लवकर याबद्दल माहिती काढा. होय महाराज, मी तात्काळ या कार्याला सुरुवात करतो. आज्ञा असावी. हे श्री महादेव, आपल्या आशीर्वादाने आता मी मातेने जे व्रत सांगितले आहे ते करायला घेत आहे. ते व्रत निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.
हे श्री महादेव, माझे व्रत पूर्ण झाले आहे. विक्रमादित्य महाराज यांचे ठरलेल्या तिथीला नगरात आगमन व्हावे आणि त्यांनी विवाहाला होकार द्यावा, हीच आपल्या चरणी माझी प्रार्थना आहे. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं नीलांजन समाभासं रविपुत्रं. हो बुवा, जरा थांबा की. का हो काय झालं? कुण्या गावचं म्हणायचं तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला गावात कधी पाहिलं नाही म्हणून विचारलं. घोड्याची व्यापारी दिसताय. नाही नाही, मी आहे का नाही नाचणारा माणूस आहे. अहो अश्व घेऊन चाललोय म्हणजे अश्वांचा व्यापारी असणार ना. अहो, लय लांबच्या राज्यातून आलोय मी. म्हणजे हे अश्व तुमचे आहेत? नाही नाही, चोरलेत. अहो मी घेऊन आलो म्हणजे माझेच असणार ना. लय उमदी आहे तुमची अश्व. जरा हात लावू देता का? नाही, अजिबात नाही, हात लावायचा नाही. साधे सुधे अश्व नाहीत ते. अहो माझ्यासारखी अश्वाची पारख कोणाला बी करता यायची नाही. अगदी बाणाच्या वेगाने सुसट धावणारे अश्व आहे माझे. अहो पण तुम्ही इथं आलेत कशाला? अहो तुमच्या विक्रम राजांनी दवंडी दिली होती ना म्हणून आलोय. बाकीचे व्यापारी कवाच येऊन गेले. पण त्यांचे अश्व घेतले का? नाही ना. अहो हे माझ्या अश्वांसारखे अश्व तुम्हाला शोधून बी सापडणार नाहीत. तुम्हीच सांगा, कधी बघितलेत का असे अश्व? मी उभ्या जन्मात असे अश्व पाहिले नाही. काय किंमत असेल हो एका अश्वाची? किंमत राहू दे राहू दे, तुला नाही जपायचं ते. हा अरे तू न विचारलेलंच बरे. हो पण साधारण किती असेल? अरे तुझं अख्खं घरदार विकलं ना तरी तुला एक अश्व विकत घेता येणार नाही. बर, माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला हे अश्व राजाला दाखवायचे आहेत. हा 100 सुवर्ण मुद्रा असेल एकाची किंमत. हा 100. अहो एका अश्वाची कमीत कमी किंमत 1000 सुवर्ण मुद्रांपासून सुरू आहे. आणि जसा अश्व तशी किंमत वाढत जाते. अरे बापरे, एका अश्वाच्या 1000 सुवर्ण मुद्रा. तुम्ही बरोबर म्हणाल. आमचं घरदार इकलं तरी नाही येणार. अश्वांचा व्यापारी नगरात आला आहे हे विक्रमाला समजले असेल का? ही गर्दी कसली आहे आणि इतकी माणसं कशासाठी जमली आहेत? बाजूला वा. आपण कोण? मला कोण विचारतंय हे कळल्या बिगर नाही सांगता यायचं. या नगरीचे राजे महाराज विक्रमादित्य यांचा मी प्रधान आहे. आता नाही वय, मग तुम्हाला माझी ओळख सांगितलीच पाहिजे. मी अश्वांचा व्यापारी आहे.
आणि हे माझे अश्व. यांची किंमत कोण्या सामान्य माणसाला परवडायची नाही. तुम्ही बघा जमलं तर. तुम्ही असे अश्व कधी पाहिलेत का? अगदी खरे आहे. मी असे दिव्य अश्व कधीही पाहिले नाही. हो प्रधानजी, अहो काय बघताय? व काही म्हणालात का? आवडले नाहीत का माझे अश्व? नाही, तसे काही नाही. खरे सांगायचे झाले तर आज तागायत मी असे अश्व कधीच पाहिले नाहीत. माझी नजर त्यांच्यावरून हटतच नाही. म्हणजे तुम्हाला माझे अश्व आवडले? खरे आहे, तुमचे अश्व उत्तम आणि उमदे आहेत. अहो तेच तर, तुम्हाला असे अश्व शोधून बी सापडणार नाहीत. माझे अश्व बाणाच्या वेगाला बी हरवतील असे आहेत. तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. आमच्या महाराजांचा प्रिय अश्व कतप्राण झाला. आमचे महाराज असा अश्व शोधत आहेत की जो सर्व बाजूनी उत्तम असेल. आणि तुमचे अश्व असे आहेत असं मला वाटतंय. तुम्ही तुमचे अश्व घेऊन राजवाड्यावरती या. माझी खात्री आहे महाराजांना तुमचे हे अश्व नक्कीच आवडतील. चला. नाही, मी येणार नाही. आता महाराजांचं काम आहे तर त्यांनी यायला पाहिजे. मी येणार नाही. इथपर्यंत आलो तेच लय झालंय. आपण काय बोलत आहात हे कळतंय का? डोकं ठिकाणावर आहे का आपलं? महाराजांनी इथे यावं. अहो महाराज आहे म्हणून काय झालं? महाराजांना गरज आहे ना, मग त्यांनी इथे यावं. मी व्यापारी आहे, भिकारी नाही. महाराज विक्रमादित्य या नगरीचे राजे आहेत. त्यांच्याच नगरीत उभं राहून त्यांच्या राजवाड्यावर यायला तुम्ही नकार देताय. प्रधानजी, माझी तेवढी हिंमत नाही बघा. आता अश्वांची गरज महाराजांना आहे. त्यांना जर अश्वांना पाहायचं असेल तर त्यांनी इथे यावं. उद्या सकाळपर्यंत मी या नगरीत आहे. तोपर्यंत जर महाराज आले तर ठीक आहे, नाहीतर मी माझे अश्व घेऊन निघून जाईल. पण त्यानंतर त्यांना असे अश्व परत कधीच बघायला मिळणार नाहीत बघा. सूर्याचा प्रकाश असताना देखील हा लांबून प्रकाश दिसतोय. म्हणजे हा काही साधा प्रकाश तर नक्कीच नाही. काय असेल नेमकं त्या ठिकाणी? आणि हे सगळं आत्ताच का घडत असेल? प्रणाम महाराज. बोला प्रधानजी. तो प्रकाश कशाचा होता समजला? नाही महाराज, त्या प्रकाशाबद्दल काही समजलं नाही. असं कसं शक्य आहे?
महाराज आम्ही व्यवस्थित चौकशी करत होतो पण त्याबद्दल कोणालाच काही कल्पना नाही. कुणालाच कशी कल्पना नाही? महाराज प्रकाशाला त्या ठिकाणी कसल्याही खुणाही नाहीत. याचा अर्थ कुणालाच न दिसलेला प्रकाश हा कुठला संकेत तर नाहीये ना? आणि महाराज या प्रकाशाबद्दल माहिती घेत असताना राज्यात एक विलक्षण घटना घडली त्याबद्दल समजले. विलक्षण घटना? होय महाराज. असे काय घडले प्रधानजी? महाराज आम्ही प्रकाशाच्या दिशेने जात असताना आमच्या निदर्शनास गर्दी पडली. मग तेव्हा कळले मला कोण विचारतंय हे कळल्या बिगर नाही सांगता यायचं. या नगरीचे राजे महाराज विक्रमादित्य यांचा मी प्रधान आहे. मी अश्वांचा व्यापारी आहे आणि हे माझे अश्व. यांची किंमत कोण्या सामान्य माणसाला परवडायची नाही. आवडली नाहीत का माझे अश्व? खरे सांगायचे झाले तर आज तागायत मी असे अश्व कधीच पाहिले नाहीत. माझी नजर त्यांच्यावरून हटतच नाही. म्हणजे तुम्हाला माझे अश्व आवडले? हे असे घडले महाराज. वा प्रधानजी, खरंच त्याच्याकडे इतके दिव्य अश्व आहेत? होय महाराज. महाराज तो व्यापारी सर्वसाधारण वाटत नाही. त्याच्याकडील अश्व हे भूतोना भविष्यती असे आहेत. याआधी कुणीही असे उंची आणि दिव्य अश्व पाहिले नसतील. वाट कशाची बघताय प्रधानजी? त्वरित त्याला माझ्या समोर हजर करा. एक अडचण आहे महाराज. आता कसली अडचण? महाराज तो व्यापारी इथे तुमच्याकडे येण्यास नकार देतोय. नकार? प्रधानजी, आम्ही स्वतःहून त्याला बोलवत आहोत. तो नकार कसा देऊ शकतो? महाराज त्याचे म्हणणे आहे की महाराजांना जर गरज आहे तर त्यांनी स्वतः माझ्याकडे यावे. मी त्यांच्याकडे येणार नाही. विक्रमादित्य, मी जेव्हा एखाद्याच्या राशीत येतो तेव्हा त्याच्या परीक्षेची सुरुवात होते. मी माझं जाळं टाकतो आणि त्यात स्वतःहूनच मनुष्य असे निर्णय घेतो जे त्यानं घेणं अपेक्षित नसतं. आता तू काय निर्णय घेतोय ते बघूच